महाराष्ट्र दौरा कुणाच्या विरोधासाठी नाही तर समाजासाठी असल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलंय। पुढील 9 दिवस ते महाराष्ट्राचा दौरा करतील। काही लोक त्यांच्या नेत्यांना खुश करण्यासाठी विरोध करतायत, मात्र त्यांनी विरोध करू नये, समाजासाठी एकत्र यावं असं आवाहन जरांगेंनी झी24 तासशी बोलताना केलं। जरांगेंची महाराष्ट्र दौऱ्यात अजितदादांच्या पुणे जिल्ह्यातही सभा होणार आहे। तर 20 नोव्हेंबरला पुणे नगर मार्गावर खराडी जकात नाका या ठिकाणी महालक्ष्मी लॉन्सवर जरांगेंची सभा होईल। या सभेची जय्यत तयारी देखील सुरू आहे। जवळपास 50 एकरच्या मैदानावर ही सभा होईल। 25 एकर जागेमध्ये पार्किंगची व्यवस्था असेल। धनगर आरक्षणासाठी आक्रमक झालेली यशवंत सेना उद्यापासून अहमदनगरच्या चौंडी या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहे। 50 दिवसानंतरही राज्य सरकारने धनगर आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्याने धनगर समाज अधिकच आक्रमक झालाय आणि त्यासोबत आता ओबीसी नेत्यांनाही यशवंत सेनेने इशारा दिला। मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीच्या आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्य प्रदेशामध्ये प्रचार करणार आहेत। विधानसभा निवडणुकांबाबत राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे। 17 नोव्हेंबरला या ठिकाणी मतदान पार पडणार आहे। यामध्ये भाजप आणि काँग्रेसच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। निवडणूक आयोगाने प्रियंका गांधी वडेरा यांना नोटीस बजावली आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे। निवडणूक आयोगाने उद्या रात्री 8 वाजेपर्यंत उत्तर मागितलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण झाली आहे। त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणी केली असता डेंग्यू झाल्याचं निष्पन्न झाल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे। सांगलीतील ऊस दर आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे, कारण जिल्हा प्रशासनासोबतची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जी बैठक आहे ती निष्फळ ठरली आहे। साखर कारखानदारांकडून 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत मागण्यात आली आहे। तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 4 दिवसात प्रशासनाने पुन्हा बैठक बोलावावी अशी मागणी केली आहे। तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशाराही स्वाभिमानीनं दिला आहे। कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अनोखं आंदोलन केलं आहे। कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी खरडा भाकरी देत भाऊबीज साजरी केली आहे। प्रत्येक लोकप्रतिनिधींच्या घरामध्ये जाऊन या कार्यकर्त्या त्यांना खरडा भाकरी देऊन ओवाळणी करत आंदोलन करतात। दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव देण्याची मागणी पंढरपुरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। दुधाचे दर लिटर मागे 10 रुपयांनी कमी झाल्याने दूध उत्पादक शेतकरी हे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे दुधाच्या दरात वाढ करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊ असं आश्वासन माजी आमदार दीपक साळुंखे यांनी केलं। बातमी यवतमाळमधून। यवतमाळच्या बाभू गावामध्ये शेतकऱ्यांनी महावितरण विरोधात गळ्याला फास अटकवून आंदोलन केलंय। अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतीला पाणी देणं मुश्किल आणि पिकं करपू लागली आहेत। यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली। पुण्यातील जनरल मोटर्स कंपनीच्या कामगारांनी सांगलीमध्ये कामगार मंत्र्यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलंय। विविध मागण्या सुरेश खाडे यांच्या पुढे मांडण्यात आल्या आहेत आणि राज्य सरकारनं आंदोलनाची दखल न घेतल्यानं कामगारांची 50 ते 60 कुटुंब मंत्री सुरेश खाडेंच्या दारात उभे राहिले। लोकसभा निवडणुकांमध्ये राम मंदिराचा मुद्दा गाजवण्याची भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे। मुंबईतील राम मंदिर भक्तांसाठी आता भाजप विशेष रेल्वे सोडणार आहे। 22 जानेवारीला रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्यानंतर 24 जानेवारीला मुंबईतून प्रत्येक विधानसभेसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे। बातमी नाशकातून। नाशिक शहरातील काही भागांचा पाणी पुरवठा गुरुवारी आणि शुक्रवारी बंद राहणार आहे। तर शनिवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। जलशुद्धीकरण केंद्रात 12 बंगला पंपिंग इथून पाईपलाईनद्वारे रॉ वॉटर पाणी पुरवठा होतोय आणि या ठिकाणी नवीन पाईपलाईनचं काम हाती घेण्यात आलंय। या 2 दिवसांमध्ये पाणी जपून वापरण्याचं आवाहन महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलंय। कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीचं अखंड दर्शन घेता येणार आहे। 23 नोव्हेंबरला पंढरपुरात कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा पार पडणार आहे। तर 30 नोव्हेंबरपर्यंत देवाचं दर्शन 24 तास सुरू असणार आहे। दिवाळीची सुट्टी असल्यानं राणीच्या बागेत पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली आहे। एका दिवसात तब्बल 32,000 पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली आहे आणि पर्यटकांकडून महानगरपालिकेला 12 लाखांचा महसूल गोळा झाला।
मुंबईतील झोपडपट्टी मुक्त करण्यासाठीचे SRAचे 602 प्रकल्प रखडलेत, तर खासगी विकासकांनी मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांची कामं अर्धवट सोडली आहेत। गेल्या 30 वर्षांपासून विविध कारणांमुळे प्रकल्प रखडलेत, त्यामुळे झोपडपट्टीधारकांची गैरसोय होते। फटाक्यांबाबत न्यायालयानं घेतलेले निर्बंध झुगारून नागरिकांनी दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी केली आहे, त्यामुळे 2 दिवसात प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीमध्ये प्रदूषणाचं प्रमाण जास्त असल्याची नोंद करण्यात आली आहे। फटाक्यांमुळे वायू प्रदूषण एवढं वाढलंय की हवेला फटाक्यांचा रंग आणि वासही येतो। नागपुरात फटाक्यांच्या आतिषबाजीनंतर मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढलंय। प्रदूषणामुळे घसा खवखवणे, त्याचप्रमाणे खोकला आणि सर्दी यांचा प्रचंड त्रास अनेकांना होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। त्याचप्रमाणे धुवाधार आतिषबाजीमुळे झालेल्या प्रदूषणानं रुग्णांच्या संख्येत दुपटीनं वाढ झाली आहे। पुणे शहरात हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली आहे। शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स हा 263 वर पोहोचलाय। पुणे महानगरपालिकेकडून हवा प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत। त्याचप्रमाणे प्रदूषण कमी करण्यासाठी महानगरपालिकेनं बांधकाम व्यावसायिकांना आणि मेट्रो प्रशासनाला नोटिसा बजावल्या। दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत। अग्निशमन दलाकडून रस्त्यांवर पाण्याचा फवारा मारला जातोय, तर शहरातील 13 प्रदूषित ठिकाणांवर पाण्याची फवारणी करण्यात येते। नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे, तर शहरातील तापमानाचा पारा घसरला आहे। गेल्या 2 दिवसांपासून पारा 15 अंशाच्या खाली गेलाय। यंदा डिसेंबरमध्ये थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता। पुण्याच्या भोरमध्ये भात कापणी अंतिम टप्प्यात आली आहे, तर हिरडस मावळ खोऱ्यामध्ये भात कापणी करून त्याची पारंपरिक पद्धतीने पावळी बांधण्यात येते आणि त्यानंतर भाताची झोडपणी देखील केली जाते। मावळमध्ये इंद्रायणी भात खरेदीला सुरुवात झाली आहे। यंदा 28 रुपये किलो दरानं भात खरेदी करण्यात आली आहे, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत 8 रुपये अधिक मिळालेत आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ही भात खरेदी करण्यात आली आहे। तर भात खरेदी कार्यक्रमाला शेतकरी मोठ्या प्रमाणात हजर होते। नाशिकच्या निफाडमध्ये लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं तात्पुरतं भुसार, तेलबिया, शेतीमाल त्याचप्रमाणे खरेदी विक्री केंद्र सुरू केलंय, तर मानोरी खुर्दमध्ये हे केंद्र सुरू करण्यात आलंय। यामुळे येवल्यासह सिन्नर, कोपरगावमधील शेतकऱ्यांना शेतीमाल विक्री करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे। बातमी उत्तर काशीमधून। उत्तर काशीमध्ये गेल्या 72 तासांपासून 40 कामगार हे बोगद्यातच अडकलेले आहेत, त्यामुळे बोगद्याबाहेर जमलेल्या इतर कामगारांचा त्याचप्रमाणे बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या नातेवाईकांचा संतापाचा उद्रेक झालेला आहे। कामगार आणि कुटुंबियांनी बोगद्याबाहेरच्या बॅरिगेड्स तोडल्याचं पाहायला मिळतं। पाकिस्तानमध्ये आज सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवलेत। भूकंपाची तीव्रता 5.2 रिश्टर स्केल होती, तर भूकंपामुळे अनेक घरांचं नुकसान झालंय। नॅशनल सेंटर फॉर सिम्सॉलॉजीने ही माहिती दिली आहे। आइसलँड शहरामध्ये भूकंपाने हाहाकार माजवलाय। गेल्या 15 तासांमध्ये अनेक भूकंपाचे धक्के या ठिकाणी जाणवले। भूकंपामुळे रस्त्यावर भेगा पडल्या असून ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आसपासच्या नागरिकांना घरं सोडून स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या। यवतमाळच्या वणी पोलिसांनी वाळू माफियांना बेड्या ठोकल्या आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातून अवैधरित्या 2 ट्रकमधून वाळूची अवैध वाहतूक सुरू होती, तर पोलिसांनी लालगुडा या चौपाटीवर नाकाबंदी करत दोन्ही ट्रक पकडले। गोंदियामध्ये तरुणाची हत्या करणाऱ्या 3घांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या, तर दुचाकीला कट मारल्याच्या रागातून 3 आरोपींनी तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली होती आणि पोलिसांनी मोठ्या शिताफीने या आरोपींना अटक केली। यवतमाळच्या घोणसा गावामध्ये 6 दुकानं जळून खाक झाली आहेत। बस स्थानकाजवळ असलेल्या दुकानांना ही आग लागली होती। आगीमुळे दुकानदारांचं लाखोंचं नुकसान झालंय। आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही। दिवाळीनिमित्त राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील कुटुंब महागणपती चळणी लीन झालेला आहे, तर वळसे पाटील कुटुंबियांकडून महागणपतीची पूजा अर्चा करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी येऊ दे अशी महागणपती चळणी त्यांनी प्रार्थना केली। भाईंदरच्या पेंडकरपाडामध्ये आई निर्बादेवी
मंदिराच्या पटांगणामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि याच निमित्ताने दिव्यांपासून 40 फूट आकाराची शिवरायांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे। यासाठी 6000हून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात आले। अलिबागचे शहाबाज मधलं भैरवनाथ मंदिर हे दीपोत्सवाने उजळून निघालंय। मंदिर परिसरात 1111 दिवे प्रज्वलित करण्यात आले। दिव्यांच्या प्रकाशाने मंदिर उजळून निघालंय। या दीपोत्सवाची डोळ्यांचे पारणे फेडणारी दृश्य ड्रोनच्या माध्यमातून खास झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी। दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा झालाय। तर कुणकेश्वर मंदिर हे परिसरामध्ये 21,000 पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या आहेत। त्यासोबतच आकर्षक विद्युत रोषणाईमुळे हे मंदिर उजळून निघाले। बीडच्या पावनधाम इथल्या संत तुकोबाराय मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आलाय। मंदिराला हजारो दिव्यांची आरास करण्यात आली आहे। वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत हा दीपोत्सव साजरा केला। हजारो दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघाला। मावळ तालुक्यातील शिवली गावामध्ये चावडीवर दीपोत्सव साजरा झालेला आहे। तर भाऊबीजसाठी आलेल्या माहेर वाशिण महिलांनी मंदिर त्याचप्रमाणे चावडीवर शेकडो दिवे लावलेत। गावकऱ्यांनीही या दीपोत्सवात मोठ्या संख्येने सहभाग घेतला। साताऱ्यातील शिवतीर्थावर दीपोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। एक दिवा माझ्या राजासाठी या उपक्रमातून दिव्यांनी शिवतीर्थ उजळून निघाले। तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि परिसरात नागरिकांनी शेकडो दिवे लावून दिवाळी साजरी केली। आज भाऊबीज आणि त्यात बुधवार, त्यामुळे आज गर्दी दिसते ती मटणाच्या दुकानांवर। कोल्हापुरात मटण दुकानांबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। आज तांबडा पांढरा रस्सा आणि झणझणीत मटणावर ताव मारण्याचा प्रयत्न कोल्हापूरकरांचा असणार आहे। तर जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये जवानांनी भाऊबीज साजरी केली आहे। आपल्या घरापासून लांब राहून देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांना स्थानिक महिलांनी औक्षण केलंय। एलओसीवरील कृष्णा घाटी परिसरामध्ये भाऊबीजेचा हा कार्यक्रम पार पडला। लाल मातीतली कुस्ती म्हणजे